शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष 3 आणि शहराध्यक्ष 1. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहराध्यक्ष पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं. कालपर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या चौकटीत काम करायचे आणि कसं काम करायचंय, काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील. तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे. पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे नमूद केलेलं आहे ती गोष्ट की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय त्याचं कारण मला लागेल. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष आतापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे केलं होतं. याच्यावरती एक शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष 3 आणि शहराध्यक्ष 1. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहराध्यक्ष पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं. कुलाबाते माहीम आणि कुलाबाते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडचा भाग म्हणजे पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे असं कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आलाय. आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांनी काय 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 कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे. आणि तसंच कालपर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या चौकटीत काम करायचंय आणि कसं काम करायचंय, काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील. तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. त्याच्यानंतर नितीश सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. बरेच लोक येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये. मी तुम्हाला बरोबर सांगतोय जसा अविनाश अभ्यंकर आहेत, संजय चित्रे आहे, श्री सावंत आहे, असे बरेचसे. तसंच ठाण्याचं केलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केली आहे. त्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, दिलीप पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील, आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या दिवस गजानन काळे एक बघतील. तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दृष्टिकोनातही रचना करण्यात आली आहे. बघू कसं यश होतं. मुंबईप्रमाणे इतर शहरांना पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे. आता पहिल्यांदा मुंबई ठाणा केलंय, फक्त ठाणा म्हणजे पालघर पण नाही. त्याच्यामुळे ही आता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल-मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल. ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का? ज्या केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलंय त्यांना मला सांगून नक्की, परंतु तो निर्णय त्यांचा असेल. आणि पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे नमूद केलेलं आहे ती गोष्ट की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय त्याचं कारण मला लागेल. मला वाटतं जबाबदारी निश्चित होईल, कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करता तुमच्या लोकांच्या अपेक्षा खंडित होती, मात्र मतपरिवर्तन होत नव्हतं. याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात. कळलं का? मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायचे, पण सत्ता खूप नंतर आहे. बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालंय. त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुमच्याशी चर्चा करू. एक विशेष संधी सुद्धा देण्यात आलेला आहे जातीयवादी किंवा 30 तारखेला